महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज पहिली सभा होणार आहे। नाशिकमध्ये दोन्ही नेत्यांची आज पहिली संयुक्त सभा होणार आहे। खासदार संजय राऊत यांच्यासह मनसेचे प्रमुख पदाधिकारी या सभेसाठी नाशिकमध्ये येणार आहेत। या प्रचार सभेमधून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधू विरोधकांचा काय समाचार घेणार याकडे लक्ष लागलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज वसई विरार मीरा भाईंदरमध्ये जाहीर सभा पार पडणार आहेत। नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क मैदानावरती वसई विरार महापालिकेसाठी सभा होणार आहे, तर मीरा रोड इथल्या बाळासाहेब ठाकरे मैदानावरती भाईंदर पालिकेसाठी जाहीर सभा पार पडणार आहे। तर अंधेरी आणि चेंबूरमध्ये देखील मुख्यमंत्री प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। यावेळी ते ठाकरे बंधूंवरती काय टीका करतात हे पाहावं लागेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावरती आहेत। पुण्यातील उमेदवारांसाठी शिंदेंचे 2 रोड शो आयोजित करण्यात आलेत। त्यानंतर कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या 2 सभा होणार आहेत। कल्याण पूर्वमध्ये संध्याकाळी 6 वाजता तर कल्याण पश्चिम येथील मॅक्सी ग्राउंडमध्ये रात्री 8 वाजता शिंदेंची सभा होणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सभांच्या धडाक्यानंतर अजित पवार आज सांगली दौऱ्यावरती असतील। सांगली महापालिकेच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवारांची मिरजेमध्ये सभा होईल। दरम्यान अजित पवारांच्या दौऱ्याआधीच सांगली पोलिसांनी हद्दपारीची मोठी कारवाई केलेली आहे। त्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक 6 मधील सर्वसाधारण गटातील उमेदवार आझम काझी यांच्यावरती हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। आझम काझींसह वेगवेगळ्या टोळीमधील 8 जणांवरती हद्दपारीची कारवाई ही करण्यात आल्यामुळे अजित पवार या सभेमध्ये काय बोलणार याकडे लक्ष असेल। मिरजमधील अजित पवार राष्ट्रवादीच्या उमेदवारावरती हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। त्यावरती जयंत पाटलांनी हद्दपार केल्या गेलेल्या उमेदवाराला निवडणुकीमध्ये उभं राहण्यापूर्वीच का थांबवलं नाही असा सवाल उपस्थित केला। आम्हाला कोणाचंही समर्थन करायचं नाही, मात्र पोलिसांकडून करण्यात येणारी हद्दपारीची ही निवडणुकीच्या आधी का केली नाही, त्यामुळे प्रशासनाचा दुरुपयोग होतोय का असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला। उद्धव आणि राज ठाकरेंच्या सामनातील मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित होणार आहे। मुलाखतीच्या पहिल्या अंकामध्ये ठाकरे बंधूंनी फडणवीसांवरती टीकास्त्र डागलंय, तर दुसरीकडे मुंबईतील प्रदूषण, कांदळवन यांसह मुंबईत येणाऱ्या लोंढ्यांवर देखील ठाकरे बंधूंनी भाष्य केलंय। पुढील 2 दिवसांमध्ये महायुतीचा जाहीरनामा प्रकाशित होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। महायुतीचे दोन्ही नेते हे एकत्रितपणे जाहीरनामा प्रकाशित करणार असल्याचं सांगितलं जात आहे। जाहीरनाम्यामधून महायुती मुंबईबाबत कोणतं विजन मांडणार हे पाहावं लागेल। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांचं भाजपकडून निलंबन करण्यात आलंय। पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। तर माजी नगरसेविका आसावरी पाटील, नेहल शहा, जान्हवी राणे यांचं निलंबन करण्यात आलंय। सोबतच दिव्या ढोले, जयमुर्गन नाडार, शोभा साळगावकर यांच्यावर देखील ही कारवाई करण्यात आली आहे। पुण्यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येणार आहेत। 10 जानेवारीला राष्ट्रवादीचा संयुक्तिक जाहीरनामा प्रकाशित होणार आहे। अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रकाशित होणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्यामुळे बहीण भाऊ एकाच राजकीय व्यासपीठावरती दिसणार आहेत। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमामध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्हीकडे कार्यकर्ते हे आनंदी असल्याचं अजित पवार म्हणाले। त्याबरोबरच कोणीही कोणासोबत जास्त काळ मित्र किंवा शत्रू नसतो, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निवडणुकीनंतर चर्चा होणार असं सुतोवाच अजित पवारांनी केलंय। जीवनामध्ये काम करत असताना आपण पण अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय आणि इथपर्यंत पोहोचलेला आहात। माझं एवढंच सांगणं आहे, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं। ह्याच्यावरून काय होतं अजित पवारांनी दिलेल्या संकेतावरती खासदार सुप्रिया सुळेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। एबीपी मासाला दिलेल्या एका खास मुलाखतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असा प्रश्न विचारला असता आधी लगीन कोंढाण्याचं अशी प्रतिक्रिया ही सुप्रिया सुळेंनी दिली आहे। आता आधी लग्न कोंढाण्याचं, त्याच्यामुळे ही कॉर्पोरेशन तर लढूया आधी हे आधी केलं, त्याच्यानंतर काही होऊ शकतं। संकेत हे खूप वेग होतं असं की आता पाऊस पडेल का, आता पाऊस पडेल का नाही पडायला पाहिजे ना, जानेवारी महिना आहे, पण परवा पडला सकाळी मी वॉकला गेले तेव्हा। त्यामुळे ह्या खूप पॉलिटिक्सच्या हायपोथेटिकल गोष्टी आहेत।
नवी मुंबईमध्ये भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर बोलताना भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल केला. 5 वर्ष प्रशासकाचा कारभार होता, तुम्ही शहराचं वाटोळं केलं, असं गणेश नाईक म्हणाले. नवी मुंबईमध्ये 5 वर्षांमध्ये 3,000 कोटींवरती डल्ला मारल्याचा आरोप देखील गणेश नाईकांनी केला. यासह नाईकांनी अनेक आरोप करताना गेली 5 वर्ष केलेल्या कामाचा हिशेब मागणार असल्याचं देखील म्हटलेलं आहे. तर नवी मुंबईमध्ये सत्ता उपभोगणारं कोण हे जनतेला माहिती आहे, असं प्रत्युत्तर शिंदेंनी दिलंय. 5 वर्ष प्रशासकाचा कारभार आहे आणि त्याकरता कोणी आम्हाला दोष देऊ शकत नाही. या 5 वर्षामध्ये जे काय वाटवलं झालंय तर ते प्रशासकीय कालखंडात झाल्याने त्याचं नेतृत्व कोण करतात ते तुम्हाला मी सांगायची गरज नाही. म्हणजे दुसऱ्याकडे बोट दाखवताना भान ठेवा. इथे काही लोक बोलतात की नवी मुंबई वरून दिसायला सुंदर आहे, आतून ती घाणेरडे, असं इन शॉर्ट यांचं म्हणणं आहे. अरे मग ते 5 वर्ष नेतृत्व कोण करतंय त्या शहराच्या खात्याचं? तुम्हीच करता ना. मग कमी कमी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे. अरे बापाने तरी नाही बोलायला पाहिजे, शेजाऱ्याने बोलला तुम्ही समजू शकतो. नव्या मुंबईमध्ये इतके वर्ष सत्ता भोगणारा कोण ही जनतेला माहीत आहे. आणि त्यामुळे आम्ही इथे हुकुमशाही गाजवायला नाही तर लोकांचं राज्य, लोकांना हवं असलेली सत्ता आणण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. आणि बाकी तर आमचे लोक उद्या उत्तर देतील. अंबरनाथमध्ये काँग्रेसनं निलंबित केलेल्या 11 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय. अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं मोठी खेळी होती. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आणि अपक्ष असे 31 नगरसेवक एकत्र करून अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली. मात्र या आघाडीत भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्यामुळे राज्यभर त्याची चर्चा रंगली. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी इथल्या सर्वच नगरसेवकांचं निलंबन केलेलं होतं. या सर्व 11 नगरसेवकांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलाय. या प्रवेशानंतर काँग्रेसनं कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय. भारतीय जनता पक्षाच्या लेटर पॅडवर अंबरनाथ विकास आघाडी ही त्यांनी रजिस्टर करण्याच्या अनुषंगाने कलेक्टरला पत्र दिलं. त्यामध्ये काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचाही समावेश होता. मुळात ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलो. ही निवडणूक आम्ही शिंदे शिवसेनेच्या विरोधात लढलो. शिंदे शिवसेनेची तिथे प्रचंड दहशत आहे. त्या ठिकाणी कोणालाही ते उभं राहू द्यायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत आमचा नगराध्यक्ष आणि संपूर्ण पॅनल आम्ही अंबरनाथला उभं केलं. एकमेकांच्या विरोधात आम्ही लढलो. मात्र निवडणुकीमध्ये आमच्या उमेदवाराचा, आमच्या पक्षाचा पराभव झाला. तसाच शिंदे शिवसेनेचाही पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष निवडून आला. निवडून आल्यानंतर काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी त्यांची भूमिका पक्ष म्हणून ठेवणे आवश्यक होती. मात्र त्यांनी ती भूमिका ही ठेवली नाही. त्यांनी थेट स्वरूपाच्या मध्ये भाजपमध्ये ला सपोर्ट जो केला हा चुकीचा आहे. आम्ही त्यांना निलंबित करतो. आणि बघा विडंबना, आणि भारतीय जनता पक्ष त्यांना स्वतःच्या पक्षात प्रवेश देतो. भारतीय जनता पक्षाने सगळ्या गोष्टी कशा गुंडाळून ठेवल्या याचं उदाहरण आहे. काँग्रेस पार्टी किंचित होत आहे आणि म्हणून त्यांचा वेळा झालेला अध्यक्ष, ज्याला मनोरुग्णालयामध्ये टाकायची गरज आहे, तो अध्यक्ष म्हणतो आहे देवेंद्र फडणवीसवर टीका करताय. काँग्रेसच्या अध्यक्षाला मनोरुग्णालयात टाकण्याची वेळ आली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला, हा पराभवातनं त्या हर्षवर्धन सपकाळचं पद देण्याची शक्यता आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पेडणेकरांनी महापालिका निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती लपवली असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. वरळी SRA घोटाळ्याची माहिती पेडणेकरांनी प्रतिज्ञापत्रामधून लपवल्याची तक्रार ही सोमय्या यांनी निवडणूक आयोगात केली. कोविड काळात बॉडी बॅग कफन घोटाळ्याचे तक्रार गुन्हा आगरीपाडा पोलीस स्टेशन येते आणि वरळी गोमाता SRA मध्ये त्यांनी झोपडपट्टी भारतीयांचे गाळे खाल्ले. त्याचे FIR गुन्हा निर्मल नगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले आहे. ही माहिती त्यांनी त्यांच्या शपथपत्रात दिली नाही आहे. निवडणूक नियमांचा भंग केला आहे. म्हणून मी निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्या
महापौर किशोरी पेडणेकर विरोधात तक्रार केली आहे. चौकशी होणार, कारवाई होणार. उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेल्या नितेश राणेंनी पुन्हा एकदा निशाणा साधत हिंदू अजेंडा पुढे केलाय. त्यांनी मुंबईतून अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशींना बाहेर काढण्यासाठी आय लव्ह महादेववाल्यांना महापालिकेमध्ये बसवा असं आवाहन केलंय. केवळ एवढ्यावरच नितेश राणे थांबले नाहीत, तर मुस्लिम मतांवरून देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय. ते जिंकल्यास मुंबईचं नाव मोहम्मद लँड करतील असा दावा त्यांनी केलाय. मुंबईमध्ये एकाच मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार बसतात. मात्र या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे एकीकडे आणि शिंदे आणि अजित पवार हे एकत्र निवडणूक लढवतात. त्यामुळे हे कोणाला मूर्ख बनवत आहेत असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केलाय. तरी हे तिघे एकत्र बसून तिथे वडापाव आणि मलई खातात आणि धुळ्यामध्ये येऊन सांगतात की आम्ही त्यांना ओळखत नाही, अशी टीकाही ओवेसींनी केली आहे. तर या तिघांची नुरा कुस्ती सुरू असल्याचा टोला देखील ओवेसी यांनी लगावलेला. अनेक गुंड आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना महापालिकेसाठी तिकीट दिल्यामुळे पुण्यातील निवडणूक ही चर्चेत आली आहे. अशातच पुणे बँक घोटाळ्यामध्ये आरोपी असलेले अनिल भोसले यांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. प्रभाग 7 मधून भाजपनं अनिल भोसलेंच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील सुमारे 436 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी अनिल भोसलेंना अटक झाली होती. सध्या ते जामिनावरती बाहेर असून न्यायालयानं त्यांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यासाठी बंदी केली आहे. मात्र असं असताना देखील ते पत्नीचा प्रचार करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. उमेदवार रेश्मा भोसलेंच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. तर अनिल भोसले हे निवडणुकीमध्ये यश मिळावं यासाठी मांत्रिकांचा वापर करत असल्याचा आरोप देखील विरोधी उमेदवारांनी केलाय. राज्यामध्ये सत्तेत असलेले शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांवरती महापालिका लुटल्याचे आरोप करतात. यावरून आता सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांनी केलेले हे आरोप गंभीर असल्याचं म्हटलंय. या सगळ्याची ईडी चौकशी केली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. तर पंतप्रधान मोदींकडे ईडी चौकशीची मागणी करणार असल्याचं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.